हॅलो स्टुडंट, आज आपण MPSCची आपण जी टेस्ट सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये आपण जे पॅराग्राफ प्लस ग्रामर आणि वर्ड्स हे जे शिकवत आहोत त्याच्यामध्ये आपण आज टॉपिक घेतलेला आहे पर्यावरणा रिलेटेड. तर इथे काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांवरून आपण हे वाक्य तयार करतो आहे आणि हे वाक्य किंवा ह्या सेंटेन्सवरून आपण एक पॅराग्राफ तयार करतो आहे. ठीक आहे, तर तुम्ही आता शब्द वाचून घ्या आणि एक जो मराठीमध्ये दिलेला पॅराग्राफ आहे तो देखील वाचून घ्या. शब्द आहेत नावडेज, इम्पॉर्टन्स, एन्व्हायरमेंट, पोल्युशन, डॅमेज, प्रोटेक्ट, प्लॅन्टिंग, सेविंग, रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, तर आज हा जो पॅराग्राफ आहे एकदम छोटासा पॅराग्राफ आहे. आपण सुरुवात एकदम छोट्यापासून करणार आहोत, म्हणजे की आपल्याला नंतर वाढवत आपण मोठे मोठे पॅराग्राफ आणि पेजेस लिहायला सुरुवात करणार आहे. तर पॅराग्राफ आहे, आजकाल पर्यावरणाचे महत्त्व खूप वाढले आहे. प्रदूषणामुळे हवा, पाणी आणि जमीन यांचे नुकसान होत आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. झाडे लावणे आणि पाणी वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे, तर आता हे आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करणार कसं? तर आजकाल म्हणजे आपण याला काय बोलू शकतो? नावडेज, आजकाल. द इम्पॉर्टन्स ऑफ द एन्व्हायरमेंट हॅज इंक्रीज म्हणजे वाढत चालले आहे. हॅज, ठीक आहे. अ लॉट. पोल्युशन इज कॉझिंग डॅमेज टू एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे की प्रदूषणामुळे हवा, पाणी आणि जमीन यांचे नुकसान होत आहे. एव्हरीवन, प्रत्येकाने. शूड म्हणजे केलं पाहिजे, करायला पाहिजे. प्रोटेक्ट म्हणजे काय? संरक्षण. द एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण. म्हणजे प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणं आवश्यक आहे किंवा करायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आहे की प्लॅन्टिंग म्हणजे काय? झाडे लावणे. प्लॅन्टिंग ट्रीज अँड सेविंग वॉटर. आर, इथे आर का दिलं आहे? कारण की इथे प्लॅन्टिंग ट्रीज आणि सेविंग वॉटर हे दोन आहेत. प्लुरल असल्यावरती आपण आर वापरतो. आवर रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे की झाडे लावणे आणि पाणी वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. किती छोटा पॅराग्राफ आहे, पण हाच जर पॅराग्राफ आपण ग्रॅमॅटिकली समजून घेतला तर आपल्याला MPSCमध्ये अभ्यास करताना, एक्झाम देताना काहीच अवघड जाणार नाही. फक्त आपण हे जे मी दिलेले वर्ड्स आहेत हे पाठ करणे आणि ग्रॅमॅटिकली आपण पॅराग्राफ तयार करायला घेतला पाहिजे. आणि हे केल्यावरती आपण लवकर